हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर आता उन्हाळा चालू झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये असे सीझनल फ्रुट्स खाल्ले ना, आरोग्य एकदम चांगलं राहतं. जसे आंबा, द्राक्ष, केळी, सफरचंद, कलिंगड अशी काही फळं जे उन्हाळ्यामध्ये आपल्याला शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवतात. आणि उन्हाळ्यामध्ये भूक पण जास्त लागते. तर इतर काही अनहेल्दी खाण्यापेक्षा फळ खाल्लेली फारच बरी असते. तर इथे मी ताक काढून फ्रीजमध्ये ठेवते आहे. आमच्याकडे फोडणीचं ताक, मठ्ठा, कढी असे वेगवेगळे काही ना काही पदार्थ खाल्लेच जातात. फोडणीचं ताक याची रेसिपी देखील शेअर करणारच आहे मी तुमच्यासोबत लवकरच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी पनीर पण अशा डब्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे. असं जर फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर जास्त दिवस पनीर एकदम पांढरं शुभ्र आणि फ्रेश पण राहतं. आणि जेव्हाही काही बनवायचं असलं, तर आधीच फ्रीजच्या बाहेर काढून घ्यायचं आणि पाणी काढण्यासाठी असं छोट्याशा चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. बघा काही वेळातच पनीर परत एकदम सॉफ्ट होऊन जातं. अगदी फ्रेश असं लागतं. तर सकाळीच पितळीची काही भांडी घासून घेतली होती. ते अरेंज करायची होती. काही पूजेची भांडी आहेत, पूजेचं ताट आहे. हे कसं नेहमी स्वच्छ करत राहिलं ना, तर जास्त वेळसुद्धा जात नाही. अ, याला आमच्याकडे पानदान असे म्हणतात. ज्यामध्ये बडीशेप, सुपारी, लवंग, ओवा, इलायची किंवा मुखवास अशा गोष्टी ठेवल्या जातात. म्हणजे जेवण केल्यावर पाहुण्यांना द्यायला असं एक ट्रेडिशन आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी पद्धत पण आहे का हे पण नक्की सांगा. हे माझ्या लग्नामध्ये गिफ्ट आलेलं. ते समोर पण जे 2 बाउल्सचा सेट आहे ना, ते पण लग्नामधलंच गिफ्ट आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहे की त्या काढल्याच नाही. म्हटलं हळू-हळू यूज करून घेऊ. मला ना असं खूप आवडतात अशा वस्तू घ्यायला, घर सजवायला. त्यामुळे कुठलीच वस्तू जाऊ द्यायची इच्छाच होत नाही. आणि काही ना काही मी उपयोगात आणण्याचा प्रयत्नच करत राहते. काही चेंजेस करत राहते. आता बघा ना, आपण जर आपलंच घर थोडंसं काही जरी सजवलं, तर इतकं मन प्रसन्न वाटायला लागतं. असं प्रत्येक स्त्रीला वाटतं, आपलं घर हे खूप सुंदर सजवावं, नीटनेटकं असावं. पण रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये वेळ फार कमी पडतो. त्यामुळे कसं होतात, गोष्टी खूप मागे पडायला लागतात. आता बघा ना, माझी मुलगी लहान असल्यामुळे मी काही काचेच्या गोष्टी किंवा सिरामिकच्या गोष्टी काही ठेवत नाही. पण त्याच्या ऑप्शनमध्ये असं दुसरं काही डेकोरेट करण्याचा प्रयत्न करते. आज थोडी सफाई पण करायची होती. तर हा माझा किचनमधला सगळ्यात आवडता भाग, तो म्हणजे माझ्या किचनचा ब्रेकफास्ट काउंटर. आमच्याकडे सतत कन्स्ट्रक्शन चालू असते. त्यामुळे इतकी धूळ येते, की कोणी म्हणजे असं कोणाला वाटणार, की यांच्याकडे साफसफाईच राहत नाही. आणि मला असं वाटते, की जितकं तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवाल ना, नीटनेटकं ठेवाल, तितकंच ते चांगलं असतं. म्हणजे तुम्हाला जर ती सवय लागली ना एकदा स्वच्छता ठेवायची, तर एक दिवस जरी सफाई झाली नाही ना, तर करमणार नाही. आणि खरंच असं म्हटले जाते, की जितकं तुम्ही घर स्वच्छ ठेवाल, व्यवस्थित ठेवाल, तितकंच तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. आरोग्य चांगलं राहतं. घर घरासारखं वाटू लागतं. आणि जितकं तुम्ही पसारा राहू देणार, काही कुठेही ठेवणार, तर तितकंच ती निगेटिव्हिटी निर्माण होते. भांडणं होतात, आरोग्य बिघडलं जातं, मानसिक ताणसुद्धा वाढला जातो. त्यामुळे रोजच्या रुटीनमध्ये नसेल जमत तरी 1 दिवसाच्या गॅपने का होईना, संपूर्ण घरामध्ये सफाई केलीच पाहिजे. म्हणजे जी रोज धूळ येते घरामध्ये, पसारा असतो, तो रोजच्या रोज आवरला गेला पाहिजे आणि एखाद्या वेळी म्हणजे एक कधी-कधी डीप क्लीनिंग झाली पाहिजे. म्हणजे असं आता एकदम तर एका दिवसात संपूर्ण घर साफ होणार नाही. कारण आपल्याला ऑलरेडीच भरपूर काही कामं असतात. पण एवढं सारं एका दमाने काढण्यापेक्षा रोज एक सेक्शन किंवा रोज एक कोपरा किंवा रोज एक कॅबिनेट जरी साफ केलं ना, तरी भरपूर वर्कलोड खूप कमी होतो. आणि कामाचा ताण पण येत नाही, सोबतच थकवासुद्धा जाणवत नाही. उलट उत्साह वाढतो. त्यामुळे रोज थोडं का होईना, पण सुरुवात मात्र व्हायलाच पाहिजे. म्हणजे कसं तुम्ही जर एकदा सुरुवात केली ना साफसफाईला, तर त्याचा फरक तुम्हाला स्वतःलाच जाणवणार.
छान मस्त आपली आवडती गाणी लावायची आणि लागायचं कामाला. बघा, काम केव्हा संपणार हे माहितीसुद्धा होणार नाही. आणि असंच राहिलं तर आपलं घर हे नेहमी स्वच्छ दिसणार, प्रसन्न वाटणार. तर बघा, उन्हाळा म्हटलं की वाळवणीच्या गोष्टी असल्याच पाहिजेत. आमच्या लहानपणी मम्मी ड्युटी करून असे वाळवणीचे पदार्थ बनवायची. आम्ही पण छान मदत करायचो. पण आत्ताचं रुटीन इतकं बिझी झालं आहे ना, की वेळसुद्धा उरत नाही आणि सगळ्या गोष्टी करायला कसं खूप वेळ काढून करावं लागतात. आणि आता कसं झालं आहे, घरगुती उद्योग झाले आहेत चालू. त्यामुळे आपल्याला देखील बरं पडतं आणि त्या बायकांनासुद्धा फायनान्शियली मदत होते. त्यांचा बिझनेस ग्रो होण्यास मदत मिळते. तर या आम्ही शेवळ्या आणल्या आहेत मम्मीकडून. या डब्यामध्ये भरून घेते. आमच्याकडे शेवड्यांचा कसं उपमा, खीर असे भरपूर पदार्थ बनले जातात आणि एवढ्या शेवड्यासुद्धा कमी पडतात बरं का. हा डब्बा मी डीमार्टमधून घेतलेला आहे. अकॉर्डिंग टू प्राईस त्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि डब्बा पण खूप मोठा आहे. काही जास्त सामान असलं की असे डब्बे कामी पडतात. तर बघा, आता तर सुरुवातच आहे उन्हाळ्याची, तरी पण एवढं ऊन तापतंय की दुपारच्या वेळेला बाहेर जायची सुद्धा इच्छा होत नाही आहे. अशा वेळेला जर असं थंडगार माठामधलं असं पाणी मिळालं ना, तर तहान भागते. आणि फ्रीजमधलं पाणी कसं कितीही प्यायलं तर तहान जात नाही आणि आरोग्यासाठी पण तेवढं चांगलं नसतं. हा मागच्या वर्षीचा माठ आहे. बघा, अजूनही जशाचा तसाच आहे. तुम्ही पण माठ घ्यायला जाताना तेव्हा चांगल्या क्वालिटीचाच माठ घ्यायचा. बघा, पाणी किती छान थंड होते. माठ रिकामा झाला की थोडंसं वरच्यावर धुवून घ्यायचा, म्हणजे माठ व्यवस्थित राहतो. कधी-कधी माठावर असे पांढरे डाग पडायला लागतात पाण्याचे, तर असं वरच्यावर धुत गेलो तर जास्त प्रमाणात राहत नाही. आणि असं काही नाही बरं का, की माठ असा सोडा घालून धुवायचा असतो किंवा घासणीने घासायचा असतो, असं काहीही करावं लागत नाही. साधं सोपं नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ पाण्याने आणि एखाद्या वेळेस म्हणजे महिन्यातून एकदा मीठ घालून असं धुवून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला त्याचा फरक लगेचच असं जाणवायला लागेल. आपला तोच जुनाचा माठ हा नवीन असल्यासारखं पाणी थंड ठेवायला लागलाय. आणि माठाच्या पाण्याची सफाई पण तितकंच ठेवणं महत्त्वाचं आहे, जितकं बाकीची सफाई ठेवतो. कारण दूषित पाण्यामुळे सुद्धा आरोग्य बिघडू शकतं. स्वच्छ धुतल्यावर त्यामध्ये असं पाणी भरून घ्यायचं. इथे मी असं आरोचंच पाणी भरून घेत आहे. तर इथे मी असं काहीसं जुगाड केलेला आहे. मी जेव्हा या घरामध्ये शिफ्ट झाले होते, तेव्हा मी चहा-साखर साठी असे डब्बे मागवले होते. तो ॲक्चुअली असा 3चा सेट होता. एअरटाईटसुद्धा होता. तर चहा-साखरचे तर यूजमध्ये आहेतच रोजच. पण असा हा कॉफी नावाचा डब्बा पडून राहायचा. कारण आमच्याकडे असं कॉफीचं कसं एखाद्या वेळेसच कॉफीची कोणाला आठवण येते. मग त्यामध्ये मी असं तूप ठेवायला लागले. एअरटाईट पण आहे आणि क्वालिटी पण छान आहे. असं काहीसं चाललेलं असतं. काही ना काही उपयोग होऊन जातो. फक्त काही गोष्टी विचारपूर्वक केल्या ना तर बरं राहतं. माझ्याकडे काचेच्या सुद्धा भरण्या आहेत आणि सिरॅमिकच्या पण. पण म्हटलं आधी हा डब्बा वापरून घेऊ आणि मग कसं वेगळं काही घेता येईल. कुठली पण गोष्ट रिस्टॉक करून ठेवताना जर ती व्यवस्थित पुसून ठेवली तर जास्त खराब दिसत नाही. आणि जिथे जी वस्तू ठेवली जाते ती जागा, ते कॅबिनेट, ते शेल्फ नीटनेटकं राहतं. जर या अशा छोट्या-छोट्या चांगल्या सवयी बाळगल्या ना, तर घरामध्ये, किचनमध्ये किडे होत नाही. आपोआपच आपलं घर, किचन स्वच्छ दिसू लागतं. कधी पण गोष्टी भरणीमध्ये डब्यामध्ये भरत असताना खाली एखादं नॅपकिन किंवा रुमाल किंवा अशी मॅट जरी घेतली, तर आपलं किचन प्लॅटफॉर्म खराब होत नाही. जे पण भरणीमध्ये भरताना खाली पडणार ना, ते नॅपकिनवर पडणार आणि नॅपकिन सिंकमध्ये झटकलं तर पटकन स्वच्छ पण होऊन जाते. तर या वड्या आहेत. माझ्या आईनी पाठवल्या होत्या घरून. डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे भाजी करायला पण बरं पडतं. कारण ते असंच जर आपण पॉलिथिनमध्ये किंवा एखाद्या बॅगमध्ये असंच बांधून ठेवलं ना, तर ते दिसत पण नाही वेळेवर.
इथे मी उद्याच्या नाश्त्यासाठी काळा चना भिजत घालत आहे. म्हणजे सकाळी फक्त कुकरला घालून शिट्टी काढून घेतली की पटकन असा खूप प्रोटीन असलेला नाश्ता तयार होऊन जातो. तर अशा प्रकारे माझ्या रुटीनमधल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा गमती-जमतीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.